आज उत्सव आहे आपल्या वीरशूरांनी दिलेल्या बलिदानाचा। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अचल संजीव केरकेटकर। मी 12वीची विद्यार्थिनी। आदरणीय व्यासपीठ आणि माझे मित्र आणि मैत्रिणी, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज दिनांक 15 ऑगस्ट आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा दिवस आहे। सन 1947 साली याच दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। या मंगल दिनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात आणि क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदराने अभिवादन करते। या आपण आपल्या देशाच्या औचित्य साधून देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी आणि एकजुटीसाठी कटिबद्ध होऊया। ना धर्मासाठी जगा, ना धर्मासाठी लढा। माणुसकी धर्म आहे या देशाचा, माणुसकी धर्म आहे या देशाचा, फक्त देशासाठी जगा। भारत देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले। आपल्या देशातील महावीर पुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य केला। सैनिकांच्या छातीतून स्वातंत्र्याचे सूर निघाले। त्यांच्या शौर्यामुळे भारताचे भाग्य उघडलं। जय हिंद, जय हिंद, जय जवान ही फक्त घोषणा नाही, ही तर भारत मातेसाठी जीव ओवाळून टाकणारी घोषणा होय। ओढ्या झेल्या छातीवर हसून हसून फाशी घेतली। ओढ्या झेल्या छातीवर हसून हसून फाशी घेतली। त्यांनी आपल्या देशासाठी जीव दिला। त्यांच्या या मातीच्या कणात त्यांच्या शौर्याचा गंध आहे। म्हणून भारताची चरणी माझे नतमस्तक अभिवादन आहे। म्हणूनच भारताची चरणी माझे नतमस्तक अभिवादन आहे। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। थँक्यू।